हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चला मग आपण आज हिरव्या टोमॅटोची भाजी बघू, जी की खानदेशामध्ये अशा पद्धतीची बनवली जाते. हिरवे टमाटे खाणे आरोग्यासाठी चांगले असतात. अशा पद्धतीची टेस्टी भाजी तुम्ही नक्की करून बघा. चॅनलवर नवीन असणार तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. त्यामुळे आणखी व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळते. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक छोटं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी तूर डाळ पाण्यात भिजत घालते आहे. पाणी साधंच आहे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं. अर्ध्या तासाने तूर डाळ भिजली. अशा पद्धतीने तूर डाळ पाण्यात टाकल्याने आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही, पण मी ती आधी भिजत घातली होती. इथे मी एक छोटं पॅन घेतलं आहे. त्यात मी 10 ते 12 मिरच्या ॲड केल्या. मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्हाला तिखट कमी जास्त हवं तसं. थोडं तेल टाकून आता आपल्याला मिरच्या बारीक आचेवरती भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या थोड्याशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे तेलामध्ये. नंतर त्यात थोडंसं मी लसूण ॲड केला, 8 ते 10 पाकळ्या. तर अर्धी वाटी शेंगदाणे त्याच्यात ॲड केले, ते पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित लालसर. मिरच्या शेंगदाणे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचे आहे. अर्धी वाटी मी त्यात पाणी टाकते आहे बारीक पेस्ट करण्यासाठी. आता आपण मिक्सरवर हे बारीक करून घेऊ. इथे मी 6 टमाटे घेतले आहे, कच्चे हिरवे. मी स्वच्छ धुवून पुसून घेतलं. नंतर आता त्याला आपल्याला बारीक कट करायचे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला टमाटे बारीक करायचे आहे. इथे आपले सर्व टमाटे कापून झाले आहेत. आता आपण भाजीसाठी सुरुवात करूया. इथे मी कुकरमध्ये तेल ॲड करते. 1 चमचा मोहरी ॲड केली. मोहरी छान तडकू द्यायची आहे. मोहरी तडकल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं लालसर झाल्यावर आपण बारीक केलेली पेस्ट त्यात ॲड करायची आहे. सर्व पेस्ट व्यवस्थित टाकल्यावरती चमच्याने हलवून घ्यायची आहे. 1-2 मिनटं ती आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे. त्यात मी 1 चमचा हळद ॲड केली. त्यामध्ये मी 1 चमचा घरातला गरम मसाला ॲड केला. नंतर व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं. मिश्रण चांगलं 2-3 मिनटं शिजल्यावर मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून त्यात ओतायचं आहे. पाणी ओतून झाल्यावर आपल्याला पुन्हा त्याच्यात 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. नंतर त्यामध्ये डाळ ॲड करायची आहे, जी आपण भिजत घातली होती. तूर डाळ आधी भिजत घातल्याने लवकर कुकरमध्ये शिजते पण. नंतर त्यात कापलेले टमाटे सर्व ॲड करायचे आहे. टमाटे त्यामध्ये सर्व टाकून झाल्यावर आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे. नंतर आपल्याला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे तसा अंदाज बघून त्यात अजून पाणी ॲड करायचं आहे. मी थोडं पाणी टाकलं, त्याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास. नंतर चवीनुसार मीठ ॲड केलं. नंतर कोथिंबीर ॲड केली. त्यामध्ये भाजी हलवून घ्यायची व्यवस्थित आणि झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यावरती आपली भाजी तयार होईल. तुम्ही बघू शकता भाजी गार झाल्यावर मी आता कुकर ओपन केला आहे. आपली भाजी टेस्टी बनली आहे. अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. अशी भाजी तुम्ही एक वेळेस केली तर पुन्हा पुन्हा करणार. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात याच्यासोबत खाऊ शकता. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मजेत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.